महापालिका निवडणूक आणि मराठी माणसांच्या प्रश्नावर कोणतीही योजना सादर न करता गौतम अदानींची प्रगती पुस्तक मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मराठी माणसाला भ्रमित केलं, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अदानींच्या प्रगतीशी मराठी माणसांना काही देणं घेणं नाही. त्यांचे मूलभूत प्रश्न कालच्या शिवतीर्थावरील सभेत अनुत्तरित राहिले, असा टोलाही महाजन यांनी लगावला. काल शिवतीर्थावर कौटुंबिक सोहळा झाला. त्यात राज ठाकरेंचं भाषण म्हणजे वक्तृत्व कलेचा उत्तम नमुना होता, असंही त्यांनी सांगितलं. कालच्या सोहळ्याला मराठी माणसाच्या अस्मितेला जोडण्याचं केलेलं काम निंदनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. घसरत चाललेली राजकीय पत वाचवण्यासाठी केलेला हा खटाटोप होता, असा घणाघात महाजन यांनी ठाकरेंवर केला. राज ठाकरे भाषणात अदानींवर घसरले, अशी टीकाही महाजन यांनी केली. जे अदानी शरद पवारांना मार्गदर्शक मानतात, अदानी सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी भोजनासाठी जातात, मग राज ठाकरेंनी अदानींवर केलेली टीका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मान्य आहे का, असा सवाल महाजन यांनी यावेळी केला. अदानींनी मागील 10 ते 12 वर्षात प्रगती केली. या राज ठाकरेंच्या दाव्यावर महाजन यांनी राज यांच्या मातोश्री बिल्डरची प्रगती केव्हा झाली, तो त्यांनी आठवायला हवा. युतीची सत्ता असताना मातोश्री बिल्डरची प्रगती झाली. त्यावेळीच राज यांनी मायकल जॅक्सनला मुंबईत आणलं होतं. 25 वर्षात तुमची किती प्रगती झाली, याचं राज ठाकरेंनी स्मरण करायला हवं, असंही महाजन यांनी सांगितलं. उबाटा मनसे जागा वाटपात संदीप देशपांडेंना सोबत घेऊ नका, अशी उद्धव ठाकरेंची मागणी होती. मात्र काल संदीप देशपांडे यांना भाषणाची संधी देणं हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर उगवलेला सूड असल्याचं महाजन यांनी सांगितलं. संदीप देशपांडे यांनी कालच्या भाषणात ठाकरे ब्रँड नाही असं म्हटलं. नंतर तो ब्रँड नाही तर विचार आहे असं सांगून देशपांडेंनी सारवासारव केली, असंही महाजन यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकीत जर पराभव झाला तर तो ठाकरे ब्रँडचा नसून विचारांचा आहे, अशी मखलाशी देशपांडेंनी केल्याचं महाजन यांनी सांगितलं. मराठी माणसांची काळजी घ्यायला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, शरद पवार आहेत, सुप्रिया सुळे असे अनेक नेते आहेत. ठाकरेंकडे मराठी माणसाचा ठेका दिला नाही, अशी टीकाही महाजन यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघा 1 दिवस उरला आहे. अधिकृत प्रचार थांबला असला तरी राजकीय नेत्यांची परस्परांवर टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणूक आयोगाने उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा दिली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे. एकदा प्रचार संपला की तो प्रचार संपतो, ही आधीची परंपरा होती. अचानक या निवडणूक आयोगावर संशय यावा, अशी भूमिका त्यांनी काल घेतली. प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. सध्या वातावरण असं आहे की घरोघर पैशांचं वाटप सुरू आहे. पैशांची पाकिटं, साडीतून, वृत्तपत्रातून पैशांचं वाटप सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. याच ठाण्यातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते EVM मशीनचं डेमो घेऊन घरोघरी प्रचार करत असल्याचा आरोप आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला, पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि एकमेकांना यातून धक्काबुक्कीही करण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स,
फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या 131 जागांसाठी 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सायंकाळी प्रचार थंडावल्यानंतर आता प्रशासन निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झालं असून शहरातील 2013 मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी 11 सखी मतदान केंद्र आणि पर्यावरणाचा संदेश देणारी 11 आदर्श केंद्र उभारण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागांमधील एकूण 16,49,869 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. मतदानासाठी 12,650 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे 2 टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. 7,068 कंट्रोल युनिट आणि 3,500 बॅलेट युनिट सज्ज ठेवण्यात आली आहेत. EVMमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी भारत इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनचं तंत्रज्ञानही तैनात आहे. तसंच दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय केंद्रांवर उपलब्ध असेल. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहेत. मतदान केंद्रांवरील कामकाजाकरिता मतदान केंद्र अध्यक्ष, 3 मतदान केंद्र अधिकारी आणि शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची 2 प्रशिक्षणं पूर्ण झाली असून 20% राखीव असे मिळून 12,650 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आलेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठा वापर करण्यात आला आहे. स्ट्रॉंग रूम, EVM मशीन आणि चेकपोस्टवर 648 CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. शहरातील 305 संवेदनशील आणि अतिसंवेदनशील केंद्रांवर 701 कॅमेऱ्यांद्वारे थेट लक्ष ठेवलं जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांबरोबरच एकूण 641 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या काही बंडखोर उमेदवारांचा देखील यामध्ये समावेश आहे. या निवडणुकीत 16.5 लाख मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील. यावेळी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यानं ठाणे महापालिका निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. येत्या 15 जानेवारी रोजी ठाणे महापालिकेची निवडणूक होणार असून यासाठी ठाणे महापालिकेचा निवडणूक विभागही सज्ज झालाय. निवडणूक अधिकारी यांची कार्यालय, स्ट्रॉंग रूम, EVM मशीनचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणं, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्र, मतमोजणीची ठिकाणं, मुख्य स्ट्रॉंग रूम, चेकपोस्ट आदींवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यासाठी 648 CCTV कॅमेरेही कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतर्गत 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. मतदारांना कोणत्याही अडचणीशिवाय आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसंच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशानं राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम आणि बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील असं निवडणूक प्रशासनानं स्पष्ट केलंय. नागरिकांनी या सुट्टीचा लाभ घेत प्रत्येक पात्र मतदारानं 15 जानेवारी रोजी आपल्या नजीकच्या मतदान केंद्रांवर जाऊन निर्भयपणे मतदान करावे आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.